आंबेडकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण सुरुवात केलं ते छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी सामाजिक क्रांती ज्योत पेटवली ती क्रांतीबा ज्योतिबा फुले. आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी पावसामध्ये भिजत आमच्या बरोबर या मोर्चामध्ये चालत होत्या. आणि मला आठवलं की एक काळ असा होता की चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलंही विश्व नसणाऱ्या या देशातल्या महिलांना पहिल्यांदा शाख आणणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, जिने पुण्याच्या रस्त्यावरती शाह काढली म्हणून मनुवाद्यांचे शिळा मातीचे गोळे गेले. आणि त्यानंतर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार करणं असं म्हटलं तर अर्धसत्य होईल. कारण या देशामध्ये ज्याच्या संविधानाने चहावाला पंतप्रधान झाला, ज्याच्या संविधानाने रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, एवढा चमत्कार ज्याच्या संविधानाने झाला तो तुमचा आणि माझा बाप महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनीच सांगितलंय, त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारे आणि आमच्या मातंग समाजामध्ये एक मोठे खऱ्या अर्थानं कवी, कादंबरीकार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या विचारांना त्रिवार वंदन करो. खरं म्हणजे अरे तुम्ही वादळातले दिवे नाही आहात, आज तुम्ही दाखवून दिला आहे. तुम्ही पावसातले अंधार आहात आणि त्यामुळं सत्ता घालणारी जनता नव्हे. आज खरं म्हणजे या मोर्चाने खरंच म्हणजे मला येताना धाराशिव एक छोटस राज्य आहे, तर किती लोक जमतील मला माझ्या मनामध्ये प्रश्न होता. परंतु मोर्चा पाहून मी खरंच धन्य झालो. तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि त्याचबरोबर समितीचे असणारे धनंजय शिंगाडे असतील, राजाभाऊ आव्हाड असतील, कैलास शिंदे असतील, अनिल हजारे असतील, राजश्री कदम असतील, या सर्वांनी आणि त्यांच्याबरोबर सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही त्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं आज खऱ्या अर्थानं चिन्ह झालं. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आज या इथे बाबासाहेबांना मानणारा आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरला, पावसाची तमा न बाळगता उतरला. याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मेहनतीनं आज आपल्या रस्त्यावर उतरावं लागतंय. पण बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांच्या जोरावरती आणि मनुवाद्यांना कंबरतला झालो तुम्हाला आरक्षण दिलं. परंतु आज आम्ही एवढे सर्व लोक असताना सुद्धा आमचं आरक्षण काढून देण्याचं, आमचं आरक्षण छपवण्याचं याला धाडस होतोय. आम्ही कुठं कमी पडतोय की काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. तेव्हा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आज ज्या पद्धतीने तुम्ही ही तमाम जनता एकत्र आली आहे, त्याच पद्धतीने पुढे सुद्धा आपल्याला एकत्र यायचं आहे. कारण हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या इथं काही झालं तरी उपवर्गीकरण करणार असं बोलतोय, विधानसभेमध्ये खोटं बोलतोय. अरे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली, त्याच्यामध्ये म्हटलंय की ती जजमेंट पूर्णपणे ऐच्छिक आहे. ज्या राज्यांना करावं असं वाटत असेल त्यांनी करावं, किंवा ज्या राज्यांमध्ये तशी गरज असेल त्यांनीच करावं असं सुप्रीम कोर्टाने म्हणत असताना सुद्धा विधानसभेमध्ये उत्तर देतोय की सुप्रीम कोर्टाने सांगितलं मग आम्ही करायचं की नाही.
धांदात खोट्या पद्धतीने अशा लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करतोय, अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. अशा माणसाने प्रामाणिकपणे ज्याला या देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री पदी राहण्याची खरंच लवकरात नाही, जर तुम्ही प्रामाणिकपणे आपल्याला दिलेला जो निर्णय तो नीट पद्धतीने लोकांना सांगत नसाल आणि विधानसभेमध्ये धडधडीत खोटं म्हणताय, ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. आज आपल्याला सांगू इच्छितो की 2004 ला पहिल्यांदा उपवर्गीकरणा संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक केस आली, ज्याच्यामध्ये ईबी चेन्नई वर्सेस आंध्र प्रदेश यांच्यातर्फे ही केस आली आणि 5 सुप्रीम कोर्टाच्या जजांचं बेंच होतं आणि त्याने असं म्हटलं की हा अनुसूचित जातीचा वर्ग हा होमोजिनस आहे, म्हणजे एक संघ आहे, याच्यामध्ये फाडाफाड करता येत नाही आणि म्हणून उपवर्गीकरण करता येत नाही असं जजमेंट 2004 ला दिलं. त्यानंतर ही जी केस ज्याचं जजमेंट 7 जणांच्या बेंचने दिलं, त्याचा सुद्धा पंजाब दविंदर सिंग वर्सेस पंजाब स्टेट अशी जी केस त्यांच्या पंजाबच्या हायकोर्टात आली. पंजाब हायकोर्टाच्या बेंचने सुद्धा निर्णय दिला की उपवर्गीकरण करता येणार नाही. हा निर्णय 2010 साली दिला. त्यानंतर 1/2024 ला 7 जणांचं बेंच जे सुप्रीम कोर्टाचं होतं त्यांनी निर्णय दिला 6 वर्षाचे, म्हणजे एक महिला तिवारी नावाची होती, तिने याला विरोध केला. हे जजमेंट देताना त्या जजने की हे आपण करतोय ते इलिगल करतोय, अशा पद्धतीने उपवर्गीकरण करता येणार नाही. परंतु आपण पाहतोय की या देशाच्या पंतप्रधानांनी कर्नाटकात जाऊन 2024च्या इलेक्शन मध्ये तिकडच्या मागा नावाच्या एका जमातीला आश्वासन दिलं होतं की मी तुमचं उपवर्गीकरण करून देतो आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट त्या पद्धतीचा निर्णय घेतं. अत्यंत शर्मेची गोष्ट आहे की या देशातला सुप्रीम कोर्ट जर सुप्रीम राहणार नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की या देशामध्ये ना संसद ना सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे, या देशामधली जनता सुप्रीम आहे. आज जनतेने ठरवलेलं आहे आमच्या इथे असणाऱ्या 59 जातीमध्ये 58 जाती ठरवलेलं आहे की आम्हाला उपवर्गीकरण नको आहे आणि त्यामुळं आम्ही उपवर्गीकरण कधी मान्य करणार नाही. आणि मला सांगायचं आहे नरेंद्र मोदीला आणि या देवेंद्र फडणवीसला एवढं सुद्धा उपवर्गीकरणाची खाज आहे ना, तर जे ओपन मधलं जे ओपन मधल्या सीट्स त्याच्यामुळे पहिल्यांदा उपवर्गीकरण करून दाखव, मग कळेल की या देशामधल्या मनुवादाने जातीवादाने किती जागा आमदारकीच्या खासदारकीच्या आणि त्याचबरोबर जजेसच्या किती जागा भरलेल्या आहेत. त्यामुळं करायची हिंमत असेल तो ओपन मधल्या सीट मध्ये उपवर्गीकरण करा आणि त्याच्यामुळे जे ओपन मध्ये आहेत त्यांना त्याच पद्धतीनं जागा द्या. आमचं म्हणणं आहे की या इथं मनुवाद्याने सर्वात जास्त जागा खाल्ल्यात, मग त्यांची जागा कमी करा आणि इतर ज्या मराठा रस्त्यावरती लढतो इतर समाज लढतात त्यांना तुमच्या मधल्या जागा द्या. हे होत नाही. परंतु आज आम्ही कुठेतरी डॉक्टर इंजिनियर IAS IPS होतात तर आमच्या विरोधात तुम्हाला हे जे षडयंत्र करताय आमच्याशी गाठ आहे. लक्षात घ्या, आंबेडकरी समाजाशी गाठ आहे. आंबेडकरी समाज हा शांत असतो तेव्हा शांत असतो. दुर्दैवानं इथं सर्वच विद्वान असतात त्यामुळे वेगवेगळे गट पण असतात, पण जेव्हा एकत्र येतो तेव्हा कोणाची महावेली नाही याच्या पुढे यायची.